नमस्कार मित्रांनो, मी किशोर मोहिते विषय घेऊन आलो आहे पंतप्रधान मोदींचा सत्कार आणि विदेशी दौऱ्यावर ही चर्चा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदेशी दौऱ्यावरती जेव्हा पंतप्रधान जातात, आता ते सध्या युनायटेड किंगडम UK गेले होते। आता UK जाताना त्यांनी इथून बोधिवृक्ष हा ट्री तिकडे घेऊन गेले होते। का तर तिथला जो राष्ट्रपती आहेत तिकडले किंग जॉर्ज यांना भेट म्हणून आपण जेव्हा बाहेरचा दौरा करतो तेव्हा एक आपण भारतीय संस्कृती म्हणून तिकडे जाण्यापूर्वी आपण काही ना काहीतरी गिफ्ट किंवा हे देतो। तर पंतप्रधान मोदी तिकडे गेल्यानंतर तिकडल्या जे राष्ट्रपती आहेत त्यांना ते काय गिफ्ट देतात आहे तर बोधिवृक्ष गिफ्ट म्हणून त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी देतात आहे। आणि इथून बाहेरच्या देशामध्ये जेव्हा पंतप्रधान मोदी किंवा आपल्या इकडले मोठे मोठे बिझनेसमॅन जेव्हा भारताच्या बाहेर जातात तेव्हा भारताच्या बाहेर गेल्यानंतर हे काय बोलतात की आय एम कमिंग फ्रॉम इंडिया इन बुद्धा कंट्री, म्हणजे बुद्धाचं नाव घेऊन सांगतात आम्ही बुद्धाच्या देशामधून आलो आहे। आणि जसे ते रिटर्न येताना जसे इंडिया एअरपोर्टवरती उतरले की ह्यांचं जय श्रीराम, जय भवानी, जय शंभो हे चालू होतं। का तर ह्यांना इकडे जातीचं आणि धर्माचं राजकारण करायचं असतं आणि ह्या धर्माच्या राजकारणामध्ये ह्यांना कायमची खुर्ची रेटायची। त्याच्यामुळे इकडे आले भारतामध्ये की चालू ह्यांचं राजकारण धर्माच्या राजकारणावरती हे बोलणार की आल्या जय श्रीराम, हमने राम को लाया आहे। नाही, चुकीचं आहे ते। मग त्या देशामध्ये जाऊन तुम्ही का बोलता की आय एम कमिंग फ्रॉम इंडिया इन बुद्धा कंट्री, म्हणजे बुद्धाच्या देशामधून आलो आहे असं का बाहेरच्या देशाला सांगता। आणि मग इकडे येऊन तुम्ही जातीचं राजकारण धर्माचं राजकारण करण्यासाठी इकडे येऊन तुम्ही परत घोंगडी घेता खोट्याची। तर मित्रांनो, सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ह्यांच्या ज्या धर्माच्या राजकारणापासून सावध राहा, कारण धर्माचं राजकारण हे लोक खोटं खेळतात आणि ह्यांच्या खोट्या नीतीला जरा आळा घाला तरच हेच कुठे नाही कुठेतरी सुधारणार। ह्यांचं कसं झालं आहे, खोटं बोल पण रेटून बोल, हा ह्यांचा विषय झाला। तर धन्यवाद मित्रांनो, फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका आणि पुढील कंटेंटसाठी वेळ द्या। येतो थोड्याच वेळात।